रात्री झोपेत हात सुन्न झालाय, हे नॉर्मल असू शकतं. पण जर अचानक सुन्नपणा आला आहे आणि शरीराचा एक भाग कमजोर वाटतोय, मग काय करणार? कसं आहे, तुम्हाला वॉर्निंग सायन्स जे आहेत ते माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं वॉर्निंग साईन म्हणजे अचानक एक बाजूचा हात, पाय आणि तोंड सुन्न झालंय आणि हातापायामध्ये विकनेस पण जाणवते आणि हे अचानक झाल्यामुळे पॅरालिसिसचं हे लक्षण असू शकतं. अशावेळी पटकन दवाखान्यात जाणं इम्पॉर्टंट आहे. दुसरं वॉर्निंग साईन सुन्नपणासोबत कन्फ्युजन आहे, म्हणजे पेशंट कन्फ्युज्ड आहे, बरळतोय आणि बोलण्यामध्ये अडचण येते किंवा डोकं दुखतंय. अशावेळी पण अर्जंटली दवाखान्यामध्ये जा. तिसरं वॉर्निंग साईन म्हणजे सुन्नपणासोबत लघवीवरती कंट्रोल नाही आहे किंवा लॅट्रिनचा काही इश्यू होतोय. हे स्पाईनचा प्रॉब्लेम असू शकतो. आता हे जे सगळं सांगितलं हे सगळे इमर्जन्सी साईन्स होते. इतर वेळी सुन्नपणा हा स्लोली प्रोग्रेस होऊ शकतो, म्हणजे हळूहळू वाढतोय. हे डायबिटीज किंवा व्हिटॅमिन B12च्या डेफिशियन्सीमुळे असू शकतं. अशावेळी अपॉइंटमेंट घेऊन साखर, थायरॉइड आणि व्हिटॅमिन B12ची लेवल चेक करून घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा, अचानक सुन्नपणा आणि वीकनेस एक साईडचा म्हणजे पटकन हॉस्पिटल, इग्नोर करू नका.